नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। संभाजीनगर येथील वादांच्या भोवऱ्यात सापडलेला विट्स हॉटेलचे कर्मचारी पगार होत नसल्याने आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट हा या हॉटेलच्या खरेदीचे प्रयत्नात होता। चक्रम वेड लोक मंत्रिमंडळात कसे असा प्रश्न शिवसेना उभाटा गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे। घर जाळेन म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवलं असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे। मी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी सांगितलं। नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आतापर्यंत सगळ्यात मोठा बंड होण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांचे राईट हँड समजले जाणारे सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज आहेत। मी आणि इतर 10 ते 12 लोक नाराज आहोत असं बडगुजर यांनी म्हटलं आहे। पक्ष संघटनेत बदल करताना विचार घेतला नाही असा आरोप देखील बडगुजर यांनी केला आहे। कर्नाटक मधल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडला आहे। बँकेतून 52 किलो सोन्याची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। जेलमधील आरोपीकडून सुपेकर 300 कोटी मागतो अशी माझ्याकडे तक्रार आलेली असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे। हगवण्याचे नातेवाईक असलेल्या सुपेकर विरोधात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचे धर म्हणतात। हगवणे जर बाहेर आले तर लोक त्यांना शेण मारतील अशी त्यांनी म्हटले। गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्र समितीची विरोध होता, कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ तयार केलं आहे त्याला एक गिरीश महाजन आहे अशी ही टीका यावेळी राऊतांनी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे। वाळवा तालुक्यातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 8 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर नागपूरमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंद झाली असून नागपूरमध्ये सध्या 4 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। नवी मुंबईतील घणसोली MIDC परिसरात असलेली बस डिपोमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। या आगीत 4 इलेक्ट्रिक आणि 2 डिझेल बस जळून खाक झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला असून त्यात 2 जण ठार झाले आहेत, तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघातात अडकलेल्यांना क्रेनच्या सहाऱ्याने बाहेर काढण्यात आलं असून महामार्गावर क्रेनने ट्रॅव्हल हटवण्याचे काम सुरू आहे। बातमी मुंबईतून आहे। संपूर्ण BKC मेट्रो स्टेशन ताडपत्रीने झाकण्यात आले आहे। मेट्रो स्थानकात सध्या डागडुजी आणि वॉल पेंटिंगचं काम बाकी आहे। काही दिवसांपूर्वीच आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं। हगवणे JCB प्रकरणात आता इन्व्हेस्टमेंट बँक चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे। म्हाळुंगे पोलिसांनी लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीसाठी बोलावलं आहे। JCB कोणी जप्त केला, शशांकने ताबा कसा घेतला याची चौकशी होणार आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया ACB कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या आहेत। अंजली दमानिया यांना ACB कडून समन्स बजावण्यात आले आहेत। दमानिया आज चौकशीसाठी ACB कार्यालयात हजर राहणार आहेत। माजी कृषी मंत्री मुंडे विरोधात दमानियांचे आरोप असून आरोपांची माहिती देण्यासाठी दमानिया उपस्थित राहणार आहेत। सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी खदखुद बोलून दाखवली होती। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आलेले त्यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे। मात्र आता बडगुजरांनी हकालपट्टी केल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर पोहोचल्याचं समोर आलं आहे। बातमी नाशिकमधून आहे। कल्याणमध्ये शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आहे। सार्वजनिक विभागाकडून किल्ल्याचा देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे। अर्ध्या तासाच्या पावसात किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे।
सोलापुरात एक विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। चारचाकी गाडी आणि पैशांच्या हौसापोटी हा छळ झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केले आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथील या घटनेनंतर मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळीने पैसे आणि चारचाकी वाहनांसाठी केलेल्या छळामुळेच मुलीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहेत। येत्या 10 तारखेला राष्ट्रवादीचे वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गट बालेवाडी येथे तर शरद पवार गट बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करणार आहेत। शिष्टमंडळासोबतच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। विविध देशात त्यांनी शिष्टमंडळाचा दौरा केला। दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत उभे राहिले असं मत त्यांनी व्यक्त केलं। कल्याण डोंबिवलीमधील मुसळधार पाऊस पडल्याने पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली आहे। कल्याणमधील सदानंद चौक परिसरात गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। मान्सूनच्या वाऱ्याची गती मंदावली आहे। अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना सध्या दिसत नाही। मात्र यावर्षीचा पाऊस सरासरी 106% असणार आहे। यावर्षी महाराष्ट्रात सुद्धा मान्सून जास्त पडण्याची शक्यता आहे। राज्यात 12 जून ते 13 जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल। मोहालीत जसबीर सिंग नावाच्या एका युट्यूबरला अटक केले आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे त्याच्यावर। जसबीर हा 3 वेळा पाकिस्तानात जाऊन आल्याची माहिती आहे। ज्योती मल्होत्रा सोबत तो पाकिस्तानात आयोगातील दानिश नावाच्या अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती देखील आहे। राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात बकरीद आधी 3 ते 7 जून दरम्यान पशु बाजार बंद करण्याचे आदेश दिला होता। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे। कुठलाही पशु बाजार बंद राहणार नाही। मुंगेरमध्ये सुरक्षा दलांनी भीमबांध जंगलात एका कच्च्या रस्त्याखाली लपवून ठेवलेला 6 ते 7 किलोचा शक्तिशाली पाईप आयईडी बॉम्ब जप्त करून नक्षलवाद्यांना एका मोठ्या गटाला उधळून लावले आहे। पोलिसांनी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी बनवलेला हा बॉम्ब सीआरपीएफ बॉम्ब निकामी पथकाने सुरक्षितपणे निकामी केला। पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। 15 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता नितेश यादवच्या पथकासोबत ही चकमक झाली आहे। या चकमकीत नक्षलवादी कमांडर तुलसी भैदान ठार झाला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू। तोपर्यंत पाहत रहा 1 टीव्ही न्यूज मराठी।